नमस्कार मित्रांनो, मला आता कमेंट्स आले आणि फोन आले माझे पत्रकार मित्रांचे की तुम्हाला का हलवलं त्या ठिकाणाहून जरा सांगा. तर मित्रांनो, मी काल सांगितले व्यवस्थित व्हिडिओ लोक बघत नाहीत की सुरक्षेच्या कारणास्तव मला बीडमधून हलवलं त्या ठिकाणाहून. आणि सुरक्षेचं कारण नव्हतं. बीडमध्ये सुरक्षा आहे, आतमध्ये जेलमध्ये अजून किती सुरक्षा पाहिजे, त्याच्या एवढी सुरक्षा कुठंच नाही. जेव्हा मी सांगितलं मला सुरक्षा द्या तेव्हा नाही दिली. आणि जेव्हा मी त्या ठिकाणी ह्याला गेलो, पुण्याला आलो फ्लाईटने, तेव्हा सगळे माझ्या पाठीमागे होते, तेव्हा एकट्याला सोडलं मारायला मला, आणि तेव्हा दिली नाही सुरक्षा. आणि मी काहीतरी त्या वाल्मिक कराडचं बाहेर काढेल, तिथं बसून त्याला फॅसिलिटीज देता येणार नाहीत, किंवा मी त्याच्यासोबत कम्पेअर करेल की त्याला हे दिलं मला का नाही दिलं. तर त्या ठिकाणावर मला हलवलं, हे मुख्य कारण आहे. सुरक्षा बिरक्षा काय नाही, सुरक्षा असती तर कधीच दिली असती. आणि दुसरा मित्रांनो, हा विषय झालेला आहे. आणि दुसरा एक आपले धनराज वंजारी यांची मी मुलाखत बघितली होती. त्यांनी सांगितलं की हा कासले सटकला आता, जेव्हा याला सस्पेंड आणि जेव्हा बडतर्फ केलेलं आहे, त्याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे, नैराश्यामध्ये गेलेला आहे, वैफल्यातून बोलत आहे. तर मित्रांनो, मी असाच आहे. त्या यांना मी दाखवतो. मला बाकीच्या जगाला किंवा कोणाला दाखवायचं नाही, पण धनराज वंजारी आणि अजून 2-3 लोक आहेत की त्यांना मी दाखवतो की मी काय चीज होतो. हे बघा मित्रांनो, हे बघा 17ला मी होतो डीबी मार्ग पोलीस स्टेशन. हे बघा गिरगाव विभाग या ठिकाणी 21/11/17. तेव्हा मला नोटीस आली होती डीबी मार्गचे एसीपी यांची की मी जी ड्युटी मला दिली होती, हे बघा सदर गाडी गिरगाव चौपाटी येथे कर्तव्य असता ते ठिकाण सोडून सी क्वीन बार आस्थापनेत गेले आणि सदर आस्थापनेत मॅनेजर व कर्मचारी यांना धमकावून आस्थापना विहित मुदतीच्या आत जबरदस्तीने बंद केले. सी क्वीन बार मित्रांनो, आता हे मुंबईच्या लोकांना माहिती आहे कोणाचा सी पे. हे बघा नोटीस. आणि 2017 हे बघा साई राजेंद्र चव्हाण यांचे मित्रांनो. आणि मला ती नोटीस होती. म्हणजे मी आजपासून नाही असा, मी कुठल्याच राजकीय दबावाला बळी पडत नाही आणि कधीच पडलो पण नाही. भ्रष्टाचार केला नाही केला ती गोष्ट, त्या गोष्टी गौण आहेत, वेगळ्या आहेत त्या गोष्टी. पण मी कुठल्या मंत्र्याच्या 80% बार मुंबईतले या मंत्र्याच्या म्हणजे पक्षप्रमुख जे आहेत ना, मोठे राजकीय व्यक्ती, त्यांचे आहेत मित्रांनो. चालवणारे फक्त शेट्टी गँग आहे. बाकी ते त्याच्यावर पण यायचं आहे ते नंतर. जो आता सध्या आपला विषय नाही. आणि परत येईल आपल्याला जसे जसे विषय. अजून एक मला दाखवायचं होतं, एकच मिनिट चालू ठेवा. हे बघा मला सस्पेंड केलं होतं, ते पण भेटलं की माझ्याकडे परवानगी नाही. तर मित्रांनो, माझ्याकडे परवानगी आहे बाहेर जिल्ह्यात जाण्याची. तपासखाने मुंबई जिल्ह्यात आणि गुजरात या ठिकाणी 1 अधिकारी, 4 पोलीस अंमलदार आणि बघा सचिन पांडकर यांची परमिशन आहे. फक्त गाडी घेऊन जाण्याची परमिशन तिकडून मागितली आयजी ऑफिसहून. तर परमिशन आहे. आणि सस्पेंडमध्ये पहिलेच कारण सांगितले की तुम्ही विदाऊट परमिशन. मला वाटत नाही कुठला अधिकारी विदाऊट परमिशन जाईल आणि एवढे दिवस 10 दिवस बसतील. तेही आरोपी घेऊन, आरोपीला हातकड्या वगैरे टाकून. असं शक्य आहे का मित्रांनो? कोर्टाची तर परमिशन आहे ना. एक आरोपी घेऊन चाललोय आम्ही गुजरात राज्यात. त्या आरोपीचा पण फोटो आहे माझ्याकडे, ते पण दाखवतो तुम्हाला. तर असं सगळ्या गोष्टी हे झालेल्या आहेत. आणि मी कुणाला न्याय किंवा कुठं जाणार नाही मित्रांनो. मला काय यांना न्याय मागून माझे वर्ष वाया घालवायचे नाही. हे बघा आरोपी गुजरात राज्यात एक युनिफॉर्मवर आहे, मी युनिफॉर्मवर आहे, दुसरा आगिरी, हा आरोपी आहे बेड्या घालून. तर त्यांनी काय दिले की तुम्हाला युनिफॉर्मवर राहायची काय गरज आहे? अरे गुजरात राज्यात आरोपी आहे ना सोबत, युनिफॉर्मवर राहिलेलं काय वाईट आहे का? तर नाही, ते युनिफॉर्म घालून तुम्ही सायबरचे लोकांना लुटता वगैरे. अरे ते सोडून द्या हो. ते कुठल्या शाळेत शिकले तेच माहित नाही मला. आणि परत अजून मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, आता भरपूर काही भेटल्या. हे बघा स्टेशन डायरी अशी असते मित्रांनो. स्टेशन डायरी दाखवतो. हे बघा मित्रांनो स्टेशन डायरी. विषय हा गंभीर आहे, खूप महत्वाचा विषय मित्रांनो. ही पहिला अशी कोण एंट्री करतं का? पण मी कधी राजकीय दबावाला भेटत नाही. हे बघा मित्रांनो, यावेळी आम्ही पोपनी कासले नोंद करतो की या श्री खंडागळे व 26 ते 25 इसम पोलीस कंट्रोल रूम या ठिकाणी आले होते आणि ते राहत असलेल्या ठिकाणी काही समाजकंटक, काही मुलं, काही महिलांना त्रास देत होते. आणि मग मी सांगितलं तिथल्या यांना फोन करून की ते हे करा. तर त्यांनी काय कारण दिलं माहितीये का? 21/8/24 परळी येथे VVIP येणार असल्याने कोणते धनंजय मुंडे आणि 2 ऍक्टर येणार होते, काय ती पुष्पा मधली.
आणि मी त्याच्यातही कळवलं, लिहिलं तसंच. आणि त्याच्यानंतर मी आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचाही उल्लेख केला. उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री माननीय मुख्यमंत्री हे परळी येथे येत असल्याने सदर बंदोबस्ताकरिता मोठ्या प्रमाणात बंदोबस्त नेमला असल्याने त्या दिवशी रात्री मित्रांनो बीड जिल्ह्याला वाऱ्यावर सोडलं. 20/8/2024 रोजी बीड जिल्ह्यामध्ये एकही अधिकारी अंमलदार व शासकीय वाहन नेमले नाही करिता नोंद. अशी असते स्टेशन डायरी तिकडली कंट्रोलची. आणि ही बदलता पण येते त्यांना, काय त्याला शिक्के नंतर मारतात, सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो. तर मी राजकीय दबाव, असा कुठला अधिकारी आहे का मुख्यमंत्र्याच्या ह्याच्या कारणासाठी केंद्रीय मंत्री येणार आहेत त्याच्या कारणासाठी बीड जिल्हा. मला दुसऱ्या दिवशी बोलावून पण घेतलं एसपींनी, विचारलं पण की तुम्ही अशी का डायरी बनवली. म्हणलं जे सत्य आहे ते बनवलंय, म्हणलं नोंदी पाहिजेत ना, कधी ना कधी उपयोगी पडतात. आणि असे लोक आले होते, सगळा बंदोबस्त तिकडे लावला यांनी बीड मधला. ती ऍक्टर आले आणि हे सगळं बंद करा म्हणा. आता असंच होतं या बीड जिल्ह्यामध्ये, वाऱ्यावर सोडतात. परळी वाल्मिकरांनी फार मोठं तिकडे हे केलं होतं, 2 ऍक्टर बोलून आणि फार मोठे केंद्रीय मंत्री हे ते काय ते तांदूळ कार्यक्रम आणि बीड जिल्ह्याला वारावर सोडलं. त्या दिवशी रात्री एकही साधा कॉन्स्टेबल सुद्धा नव्हता नाईट राऊंडला लावायला बीड जिल्ह्यामध्ये. कसली शर्मेची बाब आहे. गृहमंत्र्याचा राजीनामा मागा मित्रांनो खऱ्या अर्थाने. काय नाही, बीड जिल्ह्याला असंच वाऱ्यावर सोडलोय. मी कंट्रोलचा त्या दिवशी सीआरओ होतो. सीआरओ म्हणजे रात्रीची जबाबदारी असते, म्हणून मी त्या नोंदी ठेवल्या. मला कधी ना कधी उपयोगाला पडला. मला वाटलं नव्हतं की अशी वेळ येईल आणि अशा उपयोगाला येईल ते. तर मित्रांनो, गृहमंत्र्यांचा आपले मुख्यमंत्री गृहमंत्री जे कोणी असतील ते राजीनामा मागा त्यांचा. आणि काय चाललंय हे. आणि आता माझा राजीनामा मागितल्यावरही माझ्यावर अजून एखादी गुन्हा दाखल करू नका, नाहीतर द्या मागा, नाही तर नका मागू. असंच चालू आहे राज्य. मला काय देणं घेणं नाही. ओके, चला बाय.